तर आजच्या भागात आपण चाललो आहोत एका अशा जागेवर जी इतिहासात तर आहेच, पण अजूनही फारशी कुणाला माहीत नाही. तो म्हणजे रोहिडेश्वर किल्ला. पुण्यापासून याचं अंतर जवळपास 70 ते 75 किलोमीटर आहे आणि बोर गावापासून याचं अंतर 20 ते 25 किलोमीटर आहे. चित्राच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया या किल्ल्याची माहिती. तर चला मग चित्रापासून सुरुवात करू. बहुतेक ट्रेकर आणि पर्यटक भोरच्या महागणपती मंदिराजवळून ट्रेक सुरू करतात. तिथून सुरुवात करत जंगलातून साधारणपणे 1.5 ते 2 तासाचा चढ करून ते गडावर पोहोचतात. इतिहास सांगतो की हा किल्ला बांधण्यात आला होता 16व्या शतकात, शक्यतो शहाजी महाराजांच्या काळात. शिवाजी महाराजांच्या वडिलांनी अनेक लहान मोठे किल्ले बांधून आदिलशाहीचा प्रतिकार करण्याची तयारी केली होती. रोहिडेश्वर हा त्याच मालिकेतील एक रणनीतीदृष्ट्या महत्वाचा किल्ला होता. गडावरील बांधकाम फार मोठे नाही, पण काही गोष्टी आजही इथे लक्ष वेधून घेतात. सर्वप्रथम शिवकालीन एक प्राचीन मंदिर इथे आहे. गडावर पोहोचल्यावर सगळ्यात आधी जे दिसतं ते म्हणजे एक शांत पवित्र पुरातन शिव मंदिर. अगदी छोटं पण देखणं मंदिर, आणि त्याच्या गाभाऱ्यात आहे एक जुनी शिवपिंड. जवळच काही दगडी भिंती, पाण्याची टाकी आणि आजूबाजूचा नजारा मन मोहून टाकतो. दुसरं म्हणजे हत्तीचं मुख असलेलं अनोखं शिल्प. हत्तीचं मुख हे रोहिडेश्वर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ डोंगरात कोरलेलं आणि अद्वितीय शिल्प आहे. समोरून पाहिलं तर हे शिल्प एखाद्या हत्तीच्या चेहऱ्यासारखं स्पष्टपणे दिसतं. डोळे, कपाळ, सोंड आणि कान यांसारखे आकार या दगडात उमटलेले आहेत. हत्ती हे श्रीमंतेचं, शक्तीचं आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. प्रवेशद्वारावर हत्तीच्या चेहऱ्यासारखं शिल्प असणं म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी हे शक्तिशाली प्रतीक आहे याची शक्यता वर्तवली जाते. हत्तीचं मुख असलेला प्रवेशद्वार सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा होता. या भागातून गडात प्रवेश व्हायचा. तिसरं म्हणजे स्थानिक महत्व. आज जरी हा गड फारसा लढायामुळे प्रसिद्ध नसला तरी याची रचना रणनीतीसाठी खूप उपयोगाची होती. वरंदा घाटावर लक्ष ठेवणं, जंगलातून होणाऱ्या हालचालींवर नियंत्रण करणं आणि मावळांमध्ये संदेश पाठवणं यासाठी हा गड उपयुक्त ठरला. आणि चौथी गोष्ट म्हणजे निसर्ग आणि ट्रेकचा अनुभव. रोहिडेश्वरकडे जाणारा ट्रेक म्हणजे एक सुंदर निसर्ग यात्रा होय. घनदाट जंगल, पक्ष्यांचे आवाज आणि डोंगरदरा यातून चालताना मन अगदी शांत होतं. हा गड अजूनही अत्यंत कमी गर्दीचा, स्वच्छ आणि शांत आहे. किल्ल्याचे एक नाव विचित्रगडही आहे. चित्राच्या माध्यमातून तुम्हाला हा किल्ला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. आणि पुढच्या भागामध्ये तुम्हाला कुठल्या किल्ल्याचं चित्र हवं आहे ते तुम्ही कमेंटद्वारे सांगा. मी प्रज्वल बोनकर. भेटूया एखाद्या नवीन भागामध्ये. धन्यवाद.